कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काजूचा फोन? हा तुळजा वहिनी, हा बोल काजू। काजूच बोलतोय, पण 1 मिनिट लाईन वर राहा, पुढ्याशी बोला। बर, हा वहिनी दादाला फोन लावून लावून कटाळलो, पण तो फोनच उचला ना, म्हणून तुम्हाला फोन लावलाय बघा। काही काम होतं का? अहो इकडे पाहुणे आलेत, त्यांना थांबवून ठेवलंय बघा इकडे। पाहुणं? कोण पाहुणे? अहो वहिनी माझा लांबचा एक मामा आहे, हम्म, त्याचा पोरगा इंजिनियर झालाय, चांगला शिकलाय, त्याला धनुचा फोटो दाखवला होता, आता तो आलाय गावात तर थांबवून घेतलंय बघा इकडे। अहो नुसतं थांबवून नाही, पाय धरून लोटांगणच घातलंय आम्ही त्यांच्या पुढे। अरे असं कशाला करायचं? तुम्ही ना एक काम करा, तुम्ही ना डॅडींच्या घरी घेऊन या, मी सगळी तयारी करून ठेवते। हो हो, पण आधी दादाला भेटवतो, नाहीतर म्हणायचा स्वतःच्या मनाने काय पण कारभार करताय। नाही नाही, असं काही बोलणार नाही तो, आणि असंही तो पोहोचेल आता दुकानात, तुम्ही त्यांना घेऊन या इथे। हा ठीक आहे। देवा, हा मुलगा तरी धनुच्या मनासारखं निघू दे। या खुर्चीवर बसायची इच्छा नाही, लायकी असावी लागते। जरी एखादा लायक नसलेला माणूस या खुर्चीवर जबरदस्तीने बसला ना, तर त्याला जनताच खाली उतरवते, हे आज पुन्हा एकदा सिद्ध झालं। अहो, तुम्हाला ते खाली जेवायला बोलवलंय। जेवायला बोलवलंय मला, जवळ येऊन सांग ना मला, आत इथे जेवायला बोलवले, सांग ये। पुढे ये। काय झालं? अजून थोडं पुढे ये। जवळ आहे ना, माझ्या जवळ ये ना तेजू। मी येतो। तुला माहितीये का काय झालंय आज? आज ना तुझ्या नवऱ्याचा हक्क आहे ना हिरावून घेतला, त्यांनी हिरावून घेतला। त्यांनी म्हणजे कुणी? तुझ्या दादानी, माझ्या मेवण्यानी। बरं वाटत असेल, आनंद होत असेल तुला। आनंद गगनात माझ्या मावेना मावेना, नाच तू ना, तू नाच। पण ते काय? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।